First year 2024 pattern, Basic Electrical Engineering, Unit 1, Elementary Concept and DC Circuit. Important question with answer with Decoder Bhau. इंजिनिअरिंग स्टुडंट एक्झाममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर या PDF मध्ये मी दिलो आहे. बिकॉज मोस्ट ऑफ द स्टुडंटला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट अवघड जातो. देन दिस जर तुम्हाला सिंपल वेमध्ये समजून घ्यायचं आहे इलेक्ट्रिकल सब्जेक्ट, तर देन दिस व्हिडिओ इज स्पेशली फॉर यू, because today we are covering basic electrical engineering unit 1, elementary concept and DC circuit. Important question with answer with Decoder Go. Hello friends, मी शुभम आहे, IT इंजिनियर आणि करंटली सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये काम करतो. आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल Decoder Go. जर तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकल स्टुडंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्या एक्झाम प्रिपरेशनसाठी गोल्ड आहे. युनिट 1, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट आहेत आणि आज आपण कव्हर करणार आहोत युनिट 1. युनिट 1चं नाव आहे एलिमेंटरी कन्सेप्ट अँड DC सर्किट. हा युनिट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूमेरिकल्स डायरेक्टली येतात. KVL KCL कंपल्सरी क्वेश्चन असतो. न्यूमेरिकल्स डायरेक्टली येतात. या युनिटमध्ये आपण कव्हर केलो आहे KCL KVL न्यूमेरिकल्स, सिरियल पॅरल सिम्प्लिफिकेशन, स्टार डेल्टा कन्वर्जन, सुपरपोजिशन थेरम प्रॉब्लेम्स, पॉवर सिस्टम डायग्राम, ओहम्स लॉ डेरिव्हेशन. तुम्ही बघू शकता. चला तर बघूया आपण कोणते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत या PDF मध्ये विथ आन्सर. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन, सॉल्व सर्किट युजिंग KVL KCL कंपल्सरी टाईप क्वेश्चन येतोच. सिम्प्लिफाय नेटवर्क युजिंग सिरीज पॅरल प्लस स्टार डेल्टा कन्वर्जन विचारला जातो एक्झाममध्ये. सॉल्व युजिंग लूप ॲनालिसिस मेथड, अप्लाय सुपरपोजिशन थेरम टू फाइंड करंट, एक्सप्लेन पॉवर सिस्टम इन डिटेल्स with diagram. Important, explain Ohm's law with neat diagram and limitation, explain electrical power system with block diagram, explain series and parallel circuit with example, classify electrical network active, passive, linear, bilateral, explain Kirchhoff law with practical example, write procedure of loop analysis method. Most important, explain star delta transformers with formulas. Most important, explain superposition theorem with step, define electric current, EMF, potential difference, state Ohm's law with formula, define resistance and write its unit. टेबल दिलेला आहे सिंपल वे मध्ये, डेफिनेशन आणि युनिट दिले आहे. लिस्ट स्टेजेस ऑफ पॉवर सिस्टम, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. पॉवरचा फ्लो कसा चालतो. डिफाइन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह एलिमेंट, व्हॉट इज द लिनियर अँड नॉन लिनियर नेटवर्क, स्टेट KCL अँड KVL, डिफाइन सिरीज अँड पॅरलल सर्किट, व्हॉट इज द स्टार डेल्टा कनेक्शन, स्टेट सुपरपोजिशन थेरम, डिफरन्स बिटवीन AC अँड DC सर्किट. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स ओहम्स लॉचे दिले आहेत सिंपल वे मध्ये. किर्चॉफ लॉ मोस्ट इम्पॉर्टंट, करंट फाइंड करायचं असतं. स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन हायली इम्पॉर्टंट, येतोच एक्झाम मध्ये. सुपरपोजिशन थेरम मोस्ट इम्पॉर्टंट, फाइंड करंट इन सर्किट विथ 2 व्होल्टेज.
source using superposition theorem. चला तर बघू शकता मी स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलं आहे KVL आणि KCL. 2 लूप्स असतात, L1 लूप 1 लूप 2. स्टेप बाय स्टेप सोल्युशन. प्रत्येक स्टेपचं कॅल्क्युलेशन. कुठंच कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. सिम्प्लिफाईड नेटवर्क युजिंग सिरीज पॅरल प्लस डेल्टा स्टार डेल्टा कन्व्हर्जन विचारलं जाऊ शकतं नाही येतोच. सिम्प्लिफाय द नेटवर्क युजिंग सिरीज पॅरल रिडक्शन अँड स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन अँड फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल्स ए अँड टर्मिनल्स बी. शॉर्टकट काय आहे? व्हेन टू यूज स्टार डेल्टा. केव्हा आपण यूज करू शकतो स्टार डेल्टा? यूज द स्टार delta when the network has a triangle and a direct series parallel reduction is not easy. After conversion it becomes easy to reduce by series parallel. Do not use star delta when network already has series and parallel element. Question number 3. Apply superposition theorem to find current. Find the current through 4 ohms resistor using superposition theorem. Solution step by step. Explain power system in details with diagram. कसा फ्लो होतो? फ्लो ऑफ पॉवर जनरेशन टू कंज्युमर, जनरेशन, देन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ट्रान्समिशन सिस्टीम, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड कंज्युमर. हे फंक्शन काय आहेत एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. जनरेशन कन्वर्ट प्रायमरी एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर increase voltage to high level to reduce losses during transmission. Transmission system transmit power over long distance at high voltage. Step down transformer reduce voltage to medium level for distribution. Distribution system distribution power medium and low voltage consumer. Distribution system consumer utilize electric power to residential, commercial and industrial purpose. कंझ्युमर म्हणजे आपण. ॲडव्हान्टेजेस काय आहेत यामध्ये? एफिशियंट पॉवर ट्रान्सफर, लो ट्रान्समिशन लॉसेस, रिलायबल अँड कंटिन्यूस सप्लाय, इकॉनॉमिकल ऑपरेशन, सपोर्ट लार्ज स्केल डिमांड. लार्ज स्केल डिमांड म्हणजे कमर्शियल अँड इंडस्ट्रियल. पॉवर सिस्टम इज अ नेटवर्क ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट युज्ड टू जनरेट, transmit and distribute electrical energy from power plant to consumer. Generate, transmit, distribute electrical energy from power plant to consumer. Power plant to consumer. Flow of power. Main component generation. Step up transformer, transmission system. Step down transformer, distribution system. Consumer. Consumer म्हणजे आपण. Explain Ohm's law with neat diagram limitation. Ohm's law states that the current flowing through a conductor is directly proportional to the voltage across it provided temperature remains constant. Diagram. Explanation काय दिला आहे? If voltage increase, current decrease. Voltage increase, current increase. Resistance opposes current flow. याची लिमिटेशन काय आहेत? Not applicable to non-linear device. Which one? Diode, transistor. Not valid when temperature changes. Not applicable for lamps and electrode.
एक्सप्लेन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम विथ ब्लॉक डायग्राम. ही डायग्राम काढायची, जनरेशन टू कन्झ्युमर आणि व्हॅल्यू लिहायची खाली. स्पेशली या PDF मध्ये मोस्ट एक्सपेक्टेड न्यूमरिकल सिम्पल लँग्वेजमध्ये सॉल्व केले आहेत, तुम्ही बघितले आहात. सो इवन इफ तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट डिफिकल्ट वाटत असेल, स्टील तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. एक्झामचा लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी ही PDF परफेक्ट आहे, कारण यामध्ये इम्पॉर्टंट थिअरी आहे, स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल्स आहेत, डायरेक्ट एक्झाम पॅटर्न क्वेश्चन आहेत आणि इझी शॉर्टकट पण आहेत. आणि हो, यानंतर आपण कव्हर करणार आहोत युनिट 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत मॅग्नेटिक सर्किट, फॅराडाज लॉ, फ्लेमिंग रूल्स, सेल्फ्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स, इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज नेक्स्ट युनिट व्हिडिओ लवकरच येणार आहे. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. तिथे तुम्हाला कंप्लीट नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, न्यूमरिकल्स, एक्झाम PDF, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळं मिळेल. इंजिनिअरिंग टफ नाही, प्रॉपर गायडन्स इम्पॉर्टंट आहे. सो स्टडी स्मार्ट, प्रॅक्टिस न्यूमरिकल्स अँड क्रॅक युअर एक्झाम कॉन्फिडेंटली. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि डिकोडर भाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. See you in the next video with Unit 2 Electromagnetism. Till then, keep learning, keep growing. Thank you.